औरंगाबाद शहरातील रस्त्यांकरता विधानसभा निवडणुकांपूर्वी आणखी 125 कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली। विधानसभा निवडणुकीत आशीर्वादांना मिळाल्यास आणखी 100 कोटी रुपये क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याकरता येत्या 15 दिवसात आवश्यक निधी वितरित केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय। राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी जून 2017 मध्ये 100 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले होते। त्यातून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टीव्ही सेंटर चौकात आयोजित कार्यक्रमातून भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी त्यांनी ही घोषणा केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे होते, तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की औरंगाबादच्या नागरिकांना विकास हवा आहे। महाराष्ट्राचे सरकार तुमच्या पाठीशी असून औरंगाबाद हे आधुनिक शहर झालं पाहिजे, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे। औरंगाबादच्या रस्त्यांसाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपये दिले आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी 125 कोटी रुपये दिले जातील। विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद मिळाल्यास पुन्हा 100 कोटींचा निधी दिला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। तसेच शहरातील कचरा कोंडी फोडण्यासाठी पालिकेला 80 कोटी रुपये दिल्याचं सांगून घनकचरा सांडपाण्याचं उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या शहराचा झपाट्याने विकास होतो अशी कोपरखळी मारली आहे। सिडकोच्या लीज होल्ड आणि फ्री होल्ड वरून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झालाय, त्यामुळे हा संभ्रम दूर करा। सिडको भागातील नागरिकांना त्यांच्या घराचा मालकी हक्क देण्याबद्दलची सुस्पष्ट भूमिका मांडा अशी विनंती विविध नेत्यांनी यावेळी बोलताना केली। हा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की सिडकोच्या मालमत्ता फ्री होल्ड करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे। सिडकोच्या जमिनीची मालकी आम्ही तुम्हाला देत आहोत, त्यात कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनात बाळगू नका। 100 कोटींच्या रस्ते कामाचं भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, नारायण कुचे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय उताडे, किशन चंद तनवाणी, प्रशांत देसरडा, विकास जैन आदींची उपस्थिती होती। खरं म्हणजे मराठवाड्याची राजधानी भारतामध्ये एक सांस्कृतिक महत्त्व असलेलं हे शहर, आणि या शहरामध्ये ज्या प्रमाणामध्ये आपल्याला सोयी सुविधा दिल्या पाहिजे, एक आधुनिक शहर आपल्याला तयार केलं पाहिजे। हे आधुनिक शहर तयार करण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता कटिबद्ध आहे, आणि म्हणूनच माननीय मोदी साहेबांनी संभाजीनगर शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश केला, आणि आज त्याकरता वेगवेगळ्या माध्यमातून निधी द्यायला सुरुवात केली आहे। खरं तर या शहराकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना आल्या पाहिजेत। आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे। मागच्या काळामध्ये पहिल्यांदा आपण 24 कोटी दिले, मग 100 कोटी रुपये दिले, आणि आज त्या 100 कोटी रुपयाच्या रस्त्यांची सुरुवात या ठिकाणी होते आहे। सर्व आमदारांनी मग त्या ठिकाणी अतुलजी असतील, इम्तियाजजी असतील, झांबडजी असतील, आमचे नाना असतील किंवा रावसाहेब असतील, खासदार साहेब खैरे साहेब असतील, महापौर साहेब असतील, या सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली की 100 कोटी रुपये दिले, आणि आता याही पेक्षा जास्त निधी आम्हाला मिळायला पाहिजे। खरं म्हणजे मी तुम्हाला त्याही सांगितलं होतं, मी पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही लवकरात लवकर पैसे खर्च करा। दुर्दैवाने थोडा आपल्याला उशीर झाला, पण काही काळजीचं कारण नाही, देर आहे पर दुरुस्त आहे। आज आता या रस्त्यांचं काम सुरू होत आहे, आणि म्हणून मी आज घोषणा करतो, मागच्या काळात 125 कोटी रुपये आपण दिले आहेत, अजून 125 कोटी रुपये रस्त्यांकरता या संभाजीनगरला देण्याची घोषणा या ठिकाणी मी करतो। आणि या माध्यमातून या शहरातले जे प्रमुख रस्ते आहेत ते रस्ते तर आपण चांगले करूच, पण रावसाहेब आमचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे रावसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे 125 कोटी रुपये हे विधानसभा निवडणुकीच्या आधी मी देणार आहे, आणि विधानसभेत तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा 100 कोटी रुपये तुम्हाला मी त्या ठिकाणी देणार आहे। आणि या शहरामध्ये जेवढे प्रमुख रस्ते आहेत ते सगळे प्रमुख रस्ते या ठिकाणी चांगले झाले पाहिजेत, आणि या शहराला एक आधुनिक स्वरूप आलं पाहिजे,
हा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे। महानगरपालिकेला पैशाचं जेवढं शॉर्टेज समांतर योजनेकरता पडेल तेवढे सगळे पैसे राज्य सरकार देण्याकरता त्या ठिकाणी तयार आहे। पण मार्ग काढा आणि लवकरात लवकर हे काम सुरू करा, नाहीतर पुन्हा एकदा या ठिकाणी कोर्ट कचेऱ्याच्या चक्करमध्ये जर आपण पडलो, मला कधी कधी समजत नाही या महानगरपालिकेत इतक्या कोर्ट कचेऱ्या का होतात। कुठलंही काम झालं की कोर्ट कचेऱ्या, एकदा अशा व्यवस्था उभ्या करा की ज्यातनं पूर्णपणे पारदर्शी पद्धतीनं कोर्ट कचेऱ्यांची आवश्यकताच पडणार नाही आणि निधी मिळाला की तो निधी वेळेमध्ये खर्च होईल। आणि म्हणून या निमित्ताने माझी तुम्हाला विनंती आहे की आता यातनं मार्ग काढून टाइम बाउंड पद्धतीनं या संभाजीनगरला पाणी मिळेल याकरता आपण व्यवस्था करा। शेवटी या शहरातल्या लोकांनी आपल्याला इतकं प्रेम दिलाय, या प्रेमाचं उतरायचं आपण कधी होऊ शकत नाही, पण किमान त्यांना रोज नियमित उत्तम पाणी जरी आपण देऊ शकलो तरी देखील मला असं वाटतं की त्यांनी जे प्रेम दिलाय त्या प्रेमाला आपण खऱ्या अर्थानं पात्र ठरलो, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी होईल। या शहराच्या विविध योजनांकरता राज्य सरकार नेहमीच त्या ठिकाणी पुढाकार घेतं। कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये आम्ही सचिवांना पाठवलं, काय काय उपाययोजना होऊ शकतात त्या उपाययोजनांच्या संदर्भातला विचार झाला। महानगरपालिकेने सांगितलं उपाययोजना तर आम्ही करू, पण या उपाययोजनांकरता आमच्याजवळ पैसे नाही, तात्काळ 80 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण केला। आणि माझी विनंती आहे, शहर चांगलं कुठलं, ज्या शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन होतं, ज्या शहरामध्ये सांडपाण्याचं व्यवस्थापन होतं, ज्या शहरामध्ये खऱ्या अर्थानं शाश्वत विकास होतो ते शहर चांगलं असतं। आज आपण या ठिकाणी DMICच्या अंतर्गत पहिली स्मार्ट सिटी शेंद्रा बिडकीन मध्ये तयार करतोय। ऑरिक सिटी करता आपण हा निर्णय घेतला की त्या ऑरिक सिटी मध्ये जे आपण इंडस्ट्री करता पाणी वापरणार आहोत, औरंगाबाद शहराचं सांडपाणी हे ट्रीट करून आपण त्या ठिकाणी इंडस्ट्री करता वापरणार आहोत की ज्या माध्यमातून औरंगाबादच्या सांडपाण्याला देखील त्या ठिकाणी किंमत मिळेल, महानगरपालिकेला फायदा होईल आणि जे चांगलं पाणी आहे, जे रॉ वॉटर आहे हे पिण्याकरता आपल्याला वापरता येईल आणि इंडस्ट्री करता हे पाणी वापरल्यामुळे सिंचनाकरता आणि पिण्याकरता जास्तीचं पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असेल। मला असं वाटतं आज अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून आपलं शहर हे शाश्वत शहर आपण तयार केलं पाहिजे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टेशन उभं करण्याचा प्रयत्न करतात। आज खरं म्हणजे या ठिकाणी अजून CNG पोहोचलेला नाही, लवकरात लवकर आम्ही CNG पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यासोबत आपण हाही प्रयत्न केला पाहिजे की आपल्याकडे आपल्याला इलेक्ट्रिक बसेस घेता येतील का। आणि आपण जर इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेत असाल तर त्याकरता जी काही वायबिलिटी गॅप फंडिंग आहे ते वायबिलिटी गॅप फंडिंग देखील राज्य शासन देण्याकरता आपल्याला तयार आहे।